तर नमस्कार मंडळी, परत एकदा तुमचं बैठक रिव्ह्यूजवर स्वागत आहे. आपण परत एक धमाकेदार एपिसोड घेऊन आलो आहोत. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचं 16 जानेवारीच्या एपिसोडमध्ये काय घडणार आहे आपण ह्या व्हिडिओमधून जाणून घेऊया. चला तर मग सुरू करूया. तर मंडळी, सगळ्यात आधी हाच सीन दाखवला आहे जिथं काल एपिसोड आपला संपला होता, की जीवा आणि नंदिनी घरात आलेल्या असतात परत. आणि जीवा म्हणतो की चल माझा आता एवढं आलीच आहेस तर हात धरून पुढं चल म्हणून. पण नंदिनी तो इग्नोर करून त्याचा पुढं जाते, म्हणजे स्वतःच पुढं जाते आणि घराला बघून जरा आनंदी होते परत एकदा. तेवढ्यातच मग काव्य आणि पार्थ वरून जिन्यावरून येतात आणि ह्या दोघांना बघून खुश होतात, एकमेकांना आवाज देतात. त्यानंतर खाली येतात आणि भेटतात एकमेकांना कळे मिळून. त्यानंतर मग नंदिनी म्हणते, काय रे तुम्ही रिझल्ट कधी लागला तुमचा असा? तर मग काव्य म्हणते की काय नाही, मी ह्या बॉकेशी बोलायचे ना, म्हणजे ती बाहुली जी असते ती. तर मग हे जेलच व्हायचे, म्हणून मग ह्यांनी आता बोलायला चालू केलं म्हणून. तर त्यानंतर मग जीवा म्हणतो, पण वरून कुठून आले तुम्ही? तर मग त्यावर पार्थ म्हणतो की आमच्या काव्या मॅडम तर वर येत नाहीत ना, म्हणजे रूममध्ये येत नाहीत ना आता. तर मग म्हणलं, ह्यांनी म्हणले मग आपणच वर जाऊया, आज मकर संक्रांतीचा सण सुद्धा आहे. हो, त्यांना नाराज कशाला करायचे. मग असं म्हणून तो वरून येतात असं ते सांगतो पार्थ त्यांना, जीवा आणि नंदिनीला. तर मग पार्थ म्हणतो, तुम्हाला दोघांनाही इथं बघून खूप आनंद झाला. त्यावर मग नंदिनी म्हणते की हां, एकच मिनटं आणि म्हणून तिळगुळाचा डबा काढते. आणि तिळगुळाचा डबा काढत असतानाच मानिनी येते आणि ती ह्या दोन जोडप्यांना बघते. तर मग ती खूप खुश होते, फक्त बघत राहते. आणि तेवढ्यात मग नंदिनी म्हणते, हे घ्या तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला म्हणून. तर मग पार्थ तिळ आणि काव्य तिळगुळ घेतात. आणि पार्थ म्हणतो, तुमच्या नात्याला एकूणच नजर न लागू आणि तुमचा संसारसुद्धा ह्याच्यासारखाच तिळाच्या म्हणजे तो तिळगुळ जो असतो ना त्याच्यासारखा व्हावा, म्हणजे एकमेकांना घट्ट चिटकून राहावा असंच म्हणून. आणि कधीच वेगळे होऊ नका. तर मग मानिनी येते तिथं आणि म्हणते, अगं एवढंच म्हणते. तेवढ्यातच मग पार्थ आणि जीवा जोरात म्हणतात, अगं बाई किती गोड दिसते माझी सून, हेच म्हणायचे ना तुला? तर मग मानिनी म्हणते, गप रे, असं काय नकल करतोय माझी म्हणून. आणि मग पार्थ आणि जीवा म्हणतो, मग आम्ही नाही दिसत आहे का गोड? ते म्हणे म्हणते, हो हो, तुम्ही दोघेही गोड दिसताय म्हणून. पण अचानक कसं काय, मला तर आश्चर्यच झाले. पण चांगलं झालं तुम्ही दोघंही, म्हणजे पारद आणि जीवा दोघंही एकत्र आले म्हणून असं. तर मग पण त्यावर मग हे सगळे हसत असतात, आनंदी असतात. तेवढ्यातच मानिनी म्हणते, मला तर हे स्वप्नच वाटतंय, तुम्ही कधी आले, कसे आले? मला तर स्वप्नच वाटतं हे. तर मग ह्या चौघांचेही तोंड खाली उतरतात मंडळी. आणि मग जीवा म्हणतो, स्वप्नच आहे असं का म्हणते? नंदिनी म्हणते, हो हे एक स्वप्नच आहे. आणि मग पार्थ म्हणतो की असे स्वप्न बघू नको जे कधीच पूर्ण होणार नाहीयेत. तर मग तेवढ्यातच मानिनी म्हणते, नाही नाही, हे स्वप्न नाही आहे म्हणून असं चौघांना हात लावायला जाते. तेवढ्यातच ते गायब होतात तिथून. आणि मानिनी म्हणते की कुठे गेलात तुम्ही? अरे अरे, असं करून धडकते सोफ्याला आणि तिला ठेच लागते. तेवढ्यातच कळतं की ती झोपेत आहे. झोपेतून उठते ते आणि विचार करते की हे सगळं स्वप्न होतं. आणि सकाळचं स्वप्न होतं हे मेन म्हणजे. होईल होईल असं देवाकडे प्रार्थना करते. उठते आणि नंतर तिच्या वॉर्डरोबमध्ये जाते, म्हणजे कपाटाकडे जाते. आणि एक कुर्ता आणि एक काळी साडी काढते, जी की तिने पार्थ आणि काव्यासाठी घेतलेली असते. आणि स्वतःशीच बोलत असते की हे सगळं स्वप्न होतं आणि काही कितीतरी अशा चांगल्या गोष्टी आहेत, ते फक्त स्वप्नांमध्येच का दिसतात. तेव्हा ह्या सगळ्यांना लवकरात लवकर एकत्र आण रे बाबा, असं म्हणते. आणि हा सीन इथेच संपलाय. त्यानंतर आपल्याला जीवाच्या इकडचा सीन दाखवला, तो ब्लॉक करत असतो आणि सांगत असतो सगळ्यांना की आज आहे 4था दिवस, म्हणजे थोडंफार आता झालेलं आहे, संपतच आलेलं आहे. लवकरात लवकर मी तिला म्हणवेलच. पण हे सगळं चालू असताना मी एक माती खाल्ली. तर मग तो असं म्हणत असतो त्या व्लॉगमध्ये. तर आणि त्यावेळेस म्हणतो की माती नाही, म्हणजे आईस्क्रीम खाल्ली आहे मी, असं तसं. ज्याने की मला थंडीचं तर मी सगळं नाटकच करत होतो, तेवढ्यात माझ्या बायकोने मला पकडले. आणि आता तिला माझा चेहराही बघायचा नाही, तिने माझं तोंड ते समोरून काढून टाकलं. तर तेवढ्यात नंदिनी गॅलरीमध्ये येते आणि हा म्हणतो की जीवा, मला सगळ्यांना बघायचे का, तिला बघायचे का म्हणून कॅमेरा तिच्याकडे करतो आणि हॅलो म्हणतो. आणि असं हात हलवतो तिच्याकडे बघून. पण ती रागाने बघते आणि काहीच न बोलता तिथून निघून जाते. मग हा ही फोन म्हणजे निघून जाण्याच्या ह्याच्यात असते, निघून नाही जात तिथून. तर मग हा फोन खिशात ठेवतो तसंच. ब्लॉक तर मध्येच बंद झालेला असतो याचा. नंतर हा विचार करतो, काय करू काय करू, ती तर आपल्याला भावच देत नाही. मग तो गाणं म्हणायला चालू करतो की सोड ना सखे हा रुसवा, जे की तुम्हाला माहितीच असेल. असं खूप वेळ गाणं म्हणत म्हणत राहतो. आणि नंदिनीनं ते आठवतं की
नंदिनी सुद्धा जीवाला याकडे तसंच म्हणवत असते ते जेव्हा जीवा रागवलेला असतो तेच गाणं ती म्हणत असते. त्यानंतर आत्ता नंदिनीमध्ये जाते निघून आणि हा इथंच विचार करत राहतो. तर तेवढ्यात तो काय म्हणतो माहिती आहे का, म्हणजे धनंजय काकाबद्दल बोलतो की हिच्या बाबांचा हिच्यामध्ये वाण नाही आला पण गुण मात्र नक्की उतरलाय. तर मंडळी तेवढ्यात आहे ना, धनंजय काका मागं दरवाजावर आलेले असतात आणि जीवाकडं रागाच्या नजरेने बघतात. त्यानंतर तिथून निघून जातात. तर मग जीवा म्हणतो ह्यांनी ऐकलं वगैरे तर नाही ना. तर हाही सीन इथं संपला आहे मंडळी. त्यानंतर देशमुखच्या घराचा सीन दाखवला आहे की तो आशाला आवाज देत असतो, दरवाजा उघडतो तो आणि नाश्त्यासाठी आवाज देत असतो आशाला. तेवढ्यात त्याची नजर खाली पडते आणि तिथं काव्याचा तो बोका असतो, म्हणजे ती बाहुली असते तिथं बसलेली. तर मग पार्थ म्हणतो की काय रे, तुम्हाला सारखंच आडवं येतोय आणि एवढ्या ह्याच्यात तर खूपच दिसतोय, इथं काय येऊन थांबलाय, म्हणजे असं गोडीत बोलतो. तर ह्याला मी खूप दिवस झालं फुटबॉलच खेळला नाही असं म्हणतं त्या बोक्याला. तर तुझा फुटबॉल करतो आता. मागं जातो थोडा वेळ आणि जोरात येतो आणि लात मारणार तेवढ्यातच थांबतो तो. आणि त्यानंतर मग खाली बसतो आणि म्हणतो नाही नाही मारणार मी तुला लात. तसं तर इतर वेळी तू खूप क्यूट आहे पण तू मला कधीच रिप्लेस करू शकत नाही, म्हणजे त्याची म्हणजे पारची जागा तो कधीच घेऊ शकत नाही असं म्हणतो तो त्याला. आणि काय रे तू इथं का करतोय, मला तर जेव्हा तुला पहिल्यांदा काव्य घेऊन आली होती ना, मला तर वाटलं होतं तू खरंच बोका आहे का काय. पण मला माहिती आहे त्यांच्या आयुष्यातली माझी जागा कोणीच नाही घेऊ शकत. असं जर रोमॅन्टिक सीन दाखवला आहे हा. तर त्यानंतर मग तो असं हात लावायला जातो आणि म्हणतो तू खूप क्यूट आहेस. तर तेवढ्यात तो मागं सरकतो. तर हा घाबरून मागं पडतो पार्थ आणि म्हणतो हा खरंच बॉक आहे का काय, म्हणजे जिवंतवाला. तर मग नंतर म्हणतो नाही नाही गुड्डाच आहे हा. तर मग तो त्याच्या मागं मागं असं रांगत रांगत चाललेला असतो. तर तो बोका तसंच मागं ओढत चाललेला असतो, ओढत चाललेला असतो. त्यानंतर बाहेर येतो हॉलमध्ये आणि डायनिंग टेबलपाशी येऊन थोडासा अडकतो तिथं. तर मग पार्थ म्हणतो आता कुठं जाशील पळून. तर मग तो असं जोरात उडी मारतो. तर तो बोका परत मागं उडी मारतो, म्हणजे खेचलं जातं त्याला आणि पार्थ जाऊन डायनिंग टेबलच्या इथं खुर्ची ठेवली असते त्याला आदळतं त्याचं डोकं पार्थचं धाड दिशेने. नंतर तो उठतो आणि बघतो तर काय, तिथे काव्य बसलेली असते आणि काव्य म्हणते काय हो काय झालं, इथं कसं काय आले तुम्ही आणि माझ्या बोक्याच्या मागं का लागले होते. तर मग हा लगेच सिरियस होतो आणि म्हणतो की नाही नाही काय नाही. तर मग काव्य म्हणते या ना देशमुख बसा ना इथं, बघा तुमच्यासाठी सगळं नाश्ता वगैरे आणून ठेवलेला आहे, जे खायचे ते खा. म्हणूनच तर मी इथं बसलेली, कारण मी तर मध्ये येऊ शकत नाही तुमच्या रूममध्ये. तर मग पार्थ म्हणतो नाही मी आशाताईला सांगितलंय ते माझा नाश्ता तिथं आणतील म्हणून. तर मग काव्य म्हणते अहो मी म्हणलं ना तुम्हाला मी ह्याच्यासाठीच बसली इथं, मी तर आतमध्ये येऊ शकत नाही. मग तुम्हाला तुम्हीच ठरवा आता, हे सगळं इथं असं मांडून नीटनेटकं ठेवलं ते खायचंय का हे असंच सगळं घेऊन मध्ये जायचंय तुम्हाला. तर मग तो पार्थ म्हणतो की हे सगळं करण्यापेक्षा तुम्ही अभ्यासाकडे का नाही लक्ष देत, अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका, आधी तुमचं खूप दुर्लक्ष होत आहे. आणि हा सीनही इथेच संपलाय मंडळी. त्यानंतर एक फनी सीन दाखवलाय की धनंजय काका मॅट्रेस आतून हे करत असतात, त्यांचं ओम वगैरे जे जपणं असतात ना ते करत असतात. त्यानंतर मग तिथं हळू जीवा येतो, रिक्षातली जी कार्पेट असते ती तिथं टाकतो आणि तोही बसतो, त्याच्या हातात तिळगुळाची वाटी असते. तर मग तेवढ्यात मग हे धनंजय काका ओम म्हणत असतात ना, तेवढ्यात मग जीवा टोमणा असं म्हणजे खिजवत त्यांना म्हणतो की तिळगुळ घ्या, असं जोर जोरात ओरडायला चालू करतो. आणि तेवढ्यात धनंजय काका डोळे उघडून त्याच्याकडे बघतात आणि मग म्हणतो गोड गोड बोला. तर मग जीवा म्हणतो की नाही नाही ते आज मकर संक्रांती आहे ना आणि तुम्ही आत्ता योगा करताय, म्हणून ते जरा तसं त्या वेमध्ये बोललो मी, असं घ्या वगैरे ओमच्या सुरामध्ये मी बोललो. तर तेवढ्यात कोणासाठी फोन येतो. जीवा बघतो आणि म्हणतो की बाबा हे घ्या, तुमच्या नायकांचा फोन आला आहे, सॉरी सॉरी धनंजय काका तुम्ही घ्या असं म्हणतो. तर त्यानंतर मग फोन घेतो आणि म्हणतो की नाही नाही आपलं जे प्रोजेक्ट आहे ना त्याची PPT बनवायची आहे मला अजून, मला थोडासा वेळ हवा आहे म्हणून मी लवकरात लवकर बनवतो. आणि असं म्हणून फोन ठेवतो. तर जीवा म्हणतो की काही मदत हवी आहे का, PPT बनवायची आहे का, मी बनवू शकतो मला पण येते, काही मदत लागली तर सांगा मी बनवून देतो म्हणून तुम्हाला. तर मग तेवढ्यामध्ये मग ते परत म्हणतात की नाही नाही तुझी काहीच मदत नाही, तुला जर मदत करायची असेल ना तर कर, पण इथून निघून जाण्याची मदत कर, तीच माझ्यासाठी खूप मोठी मदत होईल म्हणून.
झालं आता 4 दिवस संपले ना, फक्त 17 दिवस राहिलेत. मग तू त्यानंतर इथून निघूनच जाशील. मला माहिती आहे. तेवढे दिवस मी सहन करेल तुला, पण काही तुझ्याकडून मदत घेणार नाही म्हणून. असं म्हणून उठतात. तर हा जीवा खाली वागतो असं घाबरून नाही का, ते तिथून निघून जातात. तर मग जीवा म्हणतो, की ह्याला काय अर्थ यार? मला तर वाटले आता मला मारतीलच का काय म्हणून. असं जरा घाबरल्यागत दाखवतो. आणि मंडळी हे 17 दिवसच राहिलेले म्हणजे कारण तुम्हाला माहितीच आहे, की जीवाने चॅलेंज घेतलेला आहे 21 दिवसाचं. ते 17 दिवस राहिले. त्यानंतर तो निघून जाईल असं धनंजय काका म्हणतायत. त्यानंतर आपल्याला परत तो सीन दाखवला देशमुखच्या इथं, की काव्या म्हणते, की "हे घ्या, हे पुस्तक घ्या. ह्याच्यातून काही विचारा मला सगळं येत आहे म्हणून. तुम्ही एकदा आजमावून तर बघा." असं म्हणतो. पार्थ म्हणतो, "एकदा आजमावून बघितलेलं आहे मी तुम्हाला, पण आता मला त्याच्यात मग परत पडायचं नाही आहे. सो तुम्हाला पहिलं पण सांगितलेलं आहे मी, की मी तो पार्थ कधीच मारून टाकलेला आहे. तर तुम्ही हे जे सगळे करताय ना, कष्ट वगैरे जे घेताय ना मला मिळवण्याचे, तर ते काय परत होणार नाही आहे. तुम्ही हे स्टॉप करायचं म्हणजे थांबवा म्हणून." असं म्हणून निघून जातो. मला कशाचाही फरक पडत नाही. तर मग काव्या त्याच्या बोक्याला म्हणत असते, की म्हणजे त्या बुड्याला, की कशाचाही फरक पडणार नाही. मग मी जेव्हा रडत होते तर एवढे कासावीस का झाला होता तुम्ही? म्हणजे काळजी का दाखवत होता? असं म्हणतो. तर पार्थ थांबतो. पण न काही बोलताच निघून जातो तिथून. त्यानंतर आपल्याला नंदिनीचा सीन दाखवलाय, की नंदिनी फोटोज बघत असते. तिला तेवढंच आठवतं, की माणिने तिला काही फोटोज पाठवले होते 16 डिसेंबरच्या आधी. तर ते सीन दाखवलाय मंडळी थोडासा पहिलावाला जुना. तर त्याच्यामध्ये असतं, की ते हलव्याचे दागिने वगैरे बनवत असतात. तर काव्य म्हणते, की त्याला अजून खूप टाईम आहे. 16 डिसेंबरचा अजून कार्यक्रम व्हायचा आहे. न्यू इयर यायचं आणि त्याच्यानंतर तो कार्यक्रम होणार आहे. तर मग मानिनी म्हणते, "नाही, नाही, चूज करून ठेवा आत्ताच. नंतरचा आपण ऑर्डर देऊन बनवून घेऊया, कारण नंतर आपल्याला भेटणार नाही." तर मग हे एवढंच दाखवलं. त्यानंतर परत नंदिनीचं दाखवलं, की ती रडत असते, की माझ्यामुळे हे सगळं झालंय असं तसं. मानिनी काकू मला किती आठवण करत असतील, मिस करत असतील. पण हे आजच्या सणाच्या दिवशी हे सगळ्यात दुःखद आठवणी त्यांच्या अवतीभोवतीसारखं फिरत असतील म्हणून. त्यानंतर देशमुखच्या घरचा सीन दाखवला, की मानिनी दोघांनाही बोलवते. दोघांनाही म्हणजे पार्थ आणि काव्याला बोलवत असते आणि दोघंही येतात. तर मग पार्थ म्हणतो, की "काय आहे, काय झालं?" म्हणून. तर मग मानिनी म्हणते, "बस तरी आधी, मी सांगते बस तरी." आता बस बस म्हणून त्या दोघांनाही ते सोफ्यावर बसायला होते. त्यानंतर हा सीन कट केल्यानंतर दुसरा सीन दाखवला, की जीवा लॅपटॉपवर काम करत असतो म्हणून. आणि तेवढ्यात नंदिनीची आई येते आणि म्हणते, "तुम्ही व्हिडिओ कॉलवर आहात का?" तर जीवा म्हणतो, "नाही नाही, बोला ना." तर मग ती एक किस्सा सांगते मंडळी. जो किस्सा जे काही आज थोडं थोडं राहिलेलं आहे ना, ते आज आपण रात्रीच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत. व्हिडिओ जास्त मोठी नको व्हायला म्हणून आपण शॉर्टकटमध्ये संपवणार आहोत. त्यानंतर हा सीन झाल्यानंतर परत आपल्याला घरचा सीन दाखवला देशमुखांच्या. तिथं बसलेलं असतात आणि ती म्हणते मानिनी, की "मला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे म्हणून." आणि औक्षण करते आणि कुर्ता आणि एक साडी त्या दोघांनाही देते. आणि ते दोघंही नंतर पाया पडतात आणि मग उठून वर उभं राहतात. मानिनी म्हणते, "मला तुम्हाला चौघांनाही या पेहरावामध्ये बघायचं होतं. पण असू देत आता तुम्ही दोघं तर दोघं, पण हे करा, तुम्ही घाला हे दोघांनी." आणि हलव्याचे दागिने हिला देतात, काव्याला. त्यानंतर आपल्याला असं दाखवलं, की मानिनीचे कोणतरी डोळे झाकतात आणि पार्थ आणि काव्य खूप खुश झालेले असतात म्हणून. तर आणि इथेच एपिसोड संपलाय मंडळी आजचा. तर धन्यवाद मंडळी माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. ज्याने मी जेव्हा केव्हा व्हिडिओ टाकेल आपल्या यूट्यूब चॅनलला बैठक रिव्ह्यूजला, सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. बेल नोटिफिकेशन ऑन नाही केलं तर तुम्हाला हे येणार नाही. सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.